आम्हाला सर्वांना आधीपासून ही निवडणूक बिनविरोध पाहिजे होती. आता मोदीजी आपल्याबरोबर आहेत, त्यांनी पण आणि त्यांच्या पक्षाने काँग्रेसने पण खूप चांगला निर्णय घेतला. खरं तर ही निवडणूक महत्त्वाची काय, कारण ही निवडणूक आपण सर्व दादांच्या साठी करत आलो. दादांनी अनेक दशकं महाराष्ट्रासाठी खूप कामं केलेत, विकास कामं केलेत. आदरणीय दादांनी सगळ्याच पक्षांना एकत्रित घेऊन कामं केलेत. एका काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी पण एकत्र होते, तेव्हा पण दादा म्हणजे आपली सरकार होती. आता महायुतीची सरकार आहे. पण मला वाटतंय की सगळ्याच पक्षातल्या वरिष्ठांनी चांगला निर्णय घेतला. दादांना तसं खरी आदरांजली म्हणून हा निर्णय घेतला आणि मी त्यांच्या सर्वांचा खूप खूप आभार मानतो. आता कालपासून आम्ही सगळ्याच उमेदवारांना भेटतोय. जितके आपण फॉर्म्स माघारी घेऊ शकतो तेवढा प्रयत्न चालला आहे. पण ज्यांची काय उमेदवारांची काय मागणी होती, नाहीतर खरं तर त्यांच्या एकदम छोट्या मागण्या होत्या की आमचं इथं कुठेतरी काम अडकलं आहे, नाहीतर आम्हाला इथं तरी मदत पाहिजे, नाहीतर आम्हाला तुमच्यापर्यंत पोचवून तिथं आधी दिलं नाही. तर असे त्यांचे काय कारणे होते. बऱ्याचशा उमेदवारांनी अर्ज मागे घेतले, परंतु आपण बघतो की यामध्ये आता इतर जिल्ह्यातील उमेदवारांचे अर्ज आहेत. त्याच्यामध्ये उदाहरण द्यायचं झालं तर सातारा जिल्हा असेल, सोलापूर जिल्हा असेल, बीड जिल्ह्यातील अशा उमेदवारांनी उमेदवारी अर्ज या निवडणुकीमध्ये ठेवलेले. अशा उमेदवारांना आपण काय सांगतो? उमेदवारांना बघा, तुम्हाला मी आधी पण बोललो आहे, दादा असताना पण मी सारखं बोलत आलो आहे की सगळ्यांना निवडणूक लढायचा अधिकार असतो. त्यांनी दुसऱ्या जिल्ह्यातल्या लोकांनी जसं निर्णय घेतला असेल त्यांनी घेतला असेल, पण त्यांना मी काय बोलू शकतो. दादा 53 पैकी आतापर्यंत 27 उमेदवारांनी मागे घेतलेली आहे. अवघे 15 मिनिटं बाकी आहे. बिनविरोध होईल असं तरी वाटत नाही. कसं बघताय? प्रयत्न तर चालू आहे अक्षर सर्वांचाच. झालं तर चांगलंच होईल, नाही झालं तरी ठीक आहे. कशा पद्धतीने इलेक्शन लढणार आहात? तर पहिलं बघू आपले पुढचे उमेदवार कोण आहेत. आकाश मोरेजी आपल्याबरोबर आहेत, एक मोठा पक्ष म्हणून त्यांनी तिथं उमेदवारी दाखल केलेली, पण त्यांनी तो माघारला आहे. तर आता कुठेतरी आम्हाला पण मनाला बरं वाटतं की सगळेच पक्ष एकत्रित येऊन दादांसाठी ही निवडणूक लढतील आणि भविष्यात त्यांच्या पण पक्षाचे काय कुठले प्रॉब्लेम वगैरे असतील, अडचणी असतील, त्याच्यात आम्ही त्यांना नक्कीच साथ देऊ. काँग्रेसचे आभार मानताय? काँग्रेसचे मी मनापासून खूप खूप आभार मानतो. यावर मी काहीतरी बोलतो की महाविकास आघाडीचा म्हणजे अजितदादांच्या मनातला जर मुख्यमंत्री झाला महाविकास आघाडीच्या माध्यमातून खूप आनंद 2029मध्ये आपण तसा प्रयत्न करूया. दादा मला सांगा, बारामतीकरांचं दुःख अजूनही कमी झालेलं नाही. जर निवडणूक झालीच तर बारामतीकर किती मताधिक्यांनी साहेबांना विजयी केलं? मला वाटते 1 लाखच्या वरतीच झाली. दादा खरं तर प्रचाराचा नारळ कनेरीला फुटतो. कशा पद्धतीने नियोजन असतं त्या संदर्भात काय सांगता? अजूनही प्रयत्न चालू आहे ही निवडणूक बिनविरोध करायची. जर नाही झाली तर आपण त्याच्याबद्दल मी तुम्हाला भविष्यात सांगेल. पण मला वाटते जर तशी वेळ आलीच तर दादांची